सगळ्यांना सगळं समान दिलं. 4 गोष्टी: आहार, निद्रा, भय, मैथुन, सर्व योनिशी समसम. सगळ्यांना समान आहे, कोणीही असा नाही. एक कुठेतरी प्रमाण आला आहे, सापडत नाही ज्ञानेश्वरीमध्ये. एक तिथर नावाचा पक्षी आहे, तो खडं खातो पर खातो आहे, आहार आहे त्याला. निद्रा सगळ्यांनाच आहे. मी कुठेतरी असं निद्रा सगळ्यांना एम सांगितल्यावर त्याच्यावर बंड उठून बसलो. मग मासा कसा झोपतो ते पैठणला जा आणि एकनाथ महाराजांनी विचार जा म्हटलं. ते काय आमच्या बापाच्या पदरचं आम्ही घेऊन आलेलं नाही, त्या बोलण्याला पुरावा आहे. नाथ महाराज सांगतात सगळ्यांना निद्रा आहे, सगळ्यांना भय आहे, सगळे प्राणी प्रजा उत्पत्ती करतात. परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा उद्धवा. मानव देहात ज्ञान अधिक कोणतं असेल तर तुम्हा आम्हाला भगवंतानं बुद्धीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आमचे तळाशीकर महाराज एक वाक्य सांगायचे. एकादशी होती, एका घरामध्ये गेले. एक गोठ्यात बैल होता आणि एक वारकरी होता. हां, आज एकादशी आहे, उपवास धरा. ते का बैल धरील? अहो, त्याला नाही दिलं स्वातंत्र्य. पण वारकऱ्याला कळतं, मनुष्याला कळतं, बुद्धीचं स्वातंत्र्य आहे आपल्याला. सत्य असत्य, पाप पुण्य, धर्म अधर्म, चांगलं वाईट, खरं खोटं, न्याय अन्याय, विहित निषिद्ध, ग्राह्य त्याज्य, मृत्यूलोकात जाणण्याची जर कुणाला कला असेल तर फक्त मनुष्याला. आणि तो देह तुम्हा आम्हाला त्या भगवंतानं दिला म्हणा, मिळाला म्हणा. वासनेपोटी त्याला 2-4 प्रमाण आहेत बघा. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, अगा कर्मी जे उरावे ते सुखदुःखी फळावे, ते भोगावे यावे देहा एका. कर्म शिल्लक राहावं, भोगायसाठी यावं लागतं. का गटाळी न्याये पावला हा देह, न घडे ते उपाय घडवाले, असंही चिंतन आहे. आणि देह दिला देवे भजना गोबाटा. ते भजनात एवढं विसरायचं नाही. तू का म्हणे येते भजन प्रमाण, का ये थोरपण जाळावे ते भजन करण्यासाठी साधन म्हणून दिली इंद्रिय हात पाय कान.